मुंबईच्या दादर, माटुंगा आणि सायन परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळला। तर मुंबईतील पावसाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला। दादर, माटुंगा, सायन परिसरामध्ये पाऊस कोसळलेला। मुंबईतील पावसाच्या संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्याकडनं मुंबईतील पावसाच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। मीनाक्षी, मुंबईमध्ये आणि अनेक भागामध्ये उपनगरात देखील पावसाची संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्याने दादर, माटुंगा आणि सायन परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। नक्कीच शुभम, आपण पाहतोय पावसाने कुठेतरी सकाळी पहाटे आपण पाहिलं तर विश्रांती घेतली होती आणि आत्ताच आपण पाहू शकतो काही मिनिटांपूर्वी जोरदार पाऊस असा दादर, सायन, माटुंगा आणि वडा या सगळ्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खरं पाहायला गेलं तर आज सकाळी चाकरमान्यांची जी तारांबळ उडालेली आहे, कारण विकोळी स्थानकावरती देखील पाहू शकतो की तांत्रिक बिघाडामुळे कुठेतरी मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे मुंबईसह उपनगरामध्ये पडण्याची शक्यता आहे। यासोबतच मुंबई आणि जवळच्या लगतच असलेल्या सगळ्या परिसरामध्ये ग्रीन अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सोबतच आपण पाहू शकतो की विदर्भामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर संपूर्णतः आपण पाहिलं तर आज समुद्रामध्ये दुपारी 5:06 वरती 3.77 मीटर उंचीच्या लाटा देखील पाहायला मिळतील। त्यामुळे एकीकडे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि सूचना देखील काळजी घेण्याच्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट मुंबईतील पावसाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।